जय शिवराय मित्रांनो, मी संदीप येनके। आज शिवाजी महाराजांची 394वी जयंती। जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांची जयंती आपण आनंदात आणि उत्साहात साजरी करत आहोत आणि करायलाच पाहिजे, कारण महाराज म्हणजे महाराष्ट्राची आन बान आणि शान आहेत। सगळा महाराष्ट्र या आनंदी सोहळ्यात सहभागी होत आहे। आमचा गाव रोळगावही या आनंदी उत्सवात सहभागी होत आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी जयंतीचा उत्साह हा जास्त दिसत आहे। तरुण वयस्कर सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना या आनंदाच्या उत्साहाचं आकर्षण आहे। पुन्हा एकदा महाराजांना मानाचा मुजरा। मित्रांनो, महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत आहे। आज सोशल मीडियावर आपल्याला भरपूर माहिती मिळेल, म्हणून आज काही वेगळं करावंसं वाटतंय, महाराजांशी बोलावंसं वाटतंय। महाराज, आज तुमच्या जन्माला 394 वर्ष झाली। आम्ही तुम्हाला विसरलेलो नाहीत। तुम्ही कसं स्वराज्य उभा केलं हे आम्ही आमच्या लेकरांना आजही सांगत आहोत। आजही तुमची गोष्ट ऐकून आमच्या मुलांच्या रक्तात वीज चमकते। महाराज, तुम्ही छत्रपती बनून आमचे रक्षण केले, पालनपोषण केले, म्हणून तर आज आम्ही जिवंत आहोत। तुम्ही आजही आमच्यासाठी छत्रपती आहात। पण बदलत्या काळाबरोबर आम्ही मावळा म्हणून कुठंतरी कमी पडतोय असं वाटतंय। महाराज, आम्हाला आशीर्वाद द्या तुमचा सच्चा मावळा बनण्यासाठी। महाराज, तुम्ही कधी जातीभेद केला नाही, तुमच्यासारखं आम्हीही कधी जातीभेद करणार नाही। महाराज, तुम्ही परस्त्रीला वाईट नजरेनं कधीही पाहिलं नाही, आम्हीही कधी परस्त्रीला वाईट नजरेने पाहणार नाही। महाराज, तुम्ही स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगला, पण दुसऱ्यांना कधी कमी लेखलं नाही। आम्हीही आपल्या जातीचा अभिमान बाळगू, पण यामुळे कोणाला कमी लेखणार नाही। महाराज, तुम्ही तुमचा वापर कधी कोणाला करू दिला नाही। आजही तुमचा वापर करून कोणी भोळ्या बाबड्या लोकांना फसवत असेल, गर्दी जमवून फक्त मत मिळवायचा प्लॅन करत असेल, तर आम्ही मावळे तुमचा वापर करू देणार नाही। तुमच्या नावाचा वापर करून कोणी समाजात भेदभाव निर्माण करत असेल, तर आम्ही होऊ देणार नाही। तुमच्या नावाचा वापर करून लोकशक्ती जमवत असेल आणि तिचा चुकीचा वापर करणार असेल, तर आम्ही होऊ देणार नाही। आम्ही तुमचे सच्चे मावळे बनवून दाखवू। महाराज, फक्त तुमच्या जयंतीला आम्ही गर्दी करणार नाहीत, तर आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी, आपल्या मराठी पोरांना सहकार्य करण्यासाठीही गर्दी करू। महाराज, आज तुमच्या जयंतीला आम्ही लाखो रुपये जमवून खर्च करत असलो तरीही आमच्या गावातील गोरगरिबांसाठी, समाजासाठी उपयोगी असणाऱ्या उपक्रमांसाठी जयंतीपेक्षाही जास्त खर्च करू। झाडे लावू, गायांचं संगोपन करू, मुलांसाठी ग्रंथालय चालवू, आपल्या लोकांसाठी, आपल्या माणसांसाठी जे करता येईल ते करू, समाजसेवा करू, आपल्या गावचा विकास करू, जातीभेद करणार नाही, गावच्या आर्थिक विकासासाठी धडपडू, तरुणांसाठी व्यवसाय निर्मिती करू, व्यवसाय करणाऱ्यांना सहकार्य करू, कलाकारांना मदत करू, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू, त्यांच्यासाठी ग्रंथालय उभा करू। एकंदरीत काय, तर तुम्ही शिकवलेल्या सर्व शिकवणींचा आपल्या गावासाठी उपयोग करू। एक गाव, दुसरं गाव, तिसरं गाव, सारा महाराष्ट्र बदलून टाकू। तुमच्या विचारात महाराष्ट्र बुडवून टाकू। महाराज, आज आम्ही तुमची शिकवण जरा विसरलोय। तुम्ही सांगितलं आपल्या पोरांना पुढे घेऊन जा, आम्ही आमच्याच पोरांचे पाय ओढतोय। महाराज, आमचं चुकतंय, आम्हाला माफ करा। तुमच्या जयंतीनिमित्त एक नवी सुरुवात करून, नवे बदल करून तुमचा सच्चा मावळा होण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। महाराज, तुमच्या जयंतीला मोठा डीजे धूमधडाका नसला तरी चालेल, पण तुमचा मावळा आपापसात एकमेकांना मागं ओढणार नाही, सत्तेसाठी सामान्य भोळ्या बाबड्या लोकांना फसवणार नाही, जातीभेदाची थोडीही भावना आमच्यात दिसणार नाही। यासाठी महाराज आम्ही प्रयत्न करू। जसे तुमच्या स्वराज्यात 18 पगड जातीतील लोक होते आणि सगळ्यांना समान वागणूक होती, तसे आम्हीही सगळे एकत्र राहू। मित्रांनो, शिवजयंतीच्या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा। आणि सर्व मराठी बांधवांना विनंती, आपल्या मराठी माणसाचा हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सहकार्य करा। धन्यवाद मित्र।